नमन तुला रे रंग भरू दे या नमनात रंगदेव दे नमन तुला रे रंग भरू दे या या सृष्टीचं रक्षण करायचं कसं, या सर्व वसुंधरेचं सौंदर्य वाढवायचं कसं, याच विचारात सापडले सर्व देव. आणि याच क्षणी कैलासमध्ये शिवशंभूनं सर्व देवांची सभा बोलवली. तीच ही शिवसभा, तीच ही शिवसभा, तीच ही शिवसभा. Thank you.
या ब्रह्मपुत्र नागराचा हे कमलासनी ब्रह्मदेवा, हे शेषासनी विष्णुदेवा, हे महादेवा, आजच्या शुभप्रसंगी मी रंगाचे नाचन आयोजन केलं आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या समवेत रंभेचे नाच गाणं पाहणं म्हणजे आनंदात आणखीनच नारायण नारायण. या शून्यातून निर्मिती केली याचे काय माझ्यावर सोपवलं आणि ते मी योग्य पार पाडले. आजचा आनंद खूपच मोठा आहे. या आनंदी प्रसंगी शुभ कार्याला सुरुवात करावी. आजच्या शिवप्रसंगी रंभे तुझ्या नाचगाण्याला सुरुवात कर. सप्तसुरांच्या तालावरती हे सप्तसुरांच्या तालावरती दुनिया सारी डोलते शिव दरबारी ब्रह्मासनी नाचते शिव दरबारी ब्रह्मासनी नाचते नारायण नारायण नारायण. कसे का होईना या शिव दरबारी रंभेचे नाच गाणं पाहायला मिळणार हे भाग्याचंच म्हणायचं. नारायण नारायण. आपण या सृष्टीच्या पालक आहात तेव्हा इथे जमलेल्या सर्व देवगणांना त्यांच्या कार्याची विभागणी करून द्यावी. बोल विष्णुदेवांचं बोलणं अगदी बरोबर आहे.
या सृष्टीचा नाश होऊन जातो. पण देवगण त्यांच्या पद्धतीनुसार त्यांच्या काळाची नियोजन करावे. होय, मी ही ब्रह्मदेवाच्या मताशी अगदी सहमत आहे. हे सूर्यदेव, आपण या सृष्टीवरती सदैव प्रकाश पाण्याचे कार्य करावे. आशीर्वाद आहे. हे पवनदेव, तुम्ही या सृष्टीवरती वायू पात प्राण वायू द्यावा. हे कार्य मी तुम्हाला देत आहे. त्या कार्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला आशीर्वाद आहे. हे शिवशंभू, पृथ्वीवरील जीवांचं संतुलन राखण्याचे कार्य तुम्ही अमरावती सपो. मी ब्रह्मदेवांच्या मताशी सहमत आहे. हे यमा, या पृथ्वीवरील जीवजंतूंचा समतोल राखण्याचे कार्य मी तुला देत आहे. मी तुला हा पाठ देत आहे. हा पाठ टाकून तू मानवाचे प्राण हरण कर. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. हे प्रभू, आपण हे कार्य मला दिले, पण हा पाश कुठे आणि कधी लागावा ते आपण सांगावं. मनुष्याचा जन्म झाला म्हणजे त्याचा मृत्यूही होतोच, परंतु त्याचे जीवन हे सटविले लिहिलेले असते. जेव्हा त्याच्या पाप पुण्याचा गडा भरेल तेव्हा तो हा पाश टाक आणि त्याचे प्राण हरण कर. हे प्रभू, आपण दिलेल्या कार्याची मी पूर्णतः अंमलबजावणी केली. धन्यवाद प्रभू. यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला आशीर्वाद द्यावा. साऱ्या सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीचं समतोल राखण्याचं कार्य सर्व देवांवरील सोपवलं आहे. चला तर मग पाहूया कोण कोणत्या कामामध्ये तत्पर आहे. नारायण नारायण नारायण.
अरे यमा असा अकराळ विकराळ रूप काकडं धारण केला आहे. अरे नारदा, ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी मला वरदान दिलं आहे, वरदान. मी कुणाचाही प्राण देऊ शकतो. अगदी कुणाचाही. नारायण नारायण अरे बेटा, अरे पण माझा प्राण कोण देणार? कुणीच नाही. म्हणूनच या साऱ्या त्रिभुवनात मला राज्य करायचं आहे. नारायण नारायण. अरे यमा, कैलास पर्वतावर शंकर, वैकुंठीचा देव विष्णू आणि अमरावतीचा राजा इंद्रदेव असे तिन्ही लोकी राज्य करत आहेत. परंतु तुला मात्र कोणत्याही नगरीचा राजा बनवला नाही. ही तुझी इंद्रलक्ष्मी म्हणायची ना. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. म्हणून माझा अपमान आहे या यमाचा. म्हणूनच पहिली स्वारी त्या जमिनीवर करणार आहे आणि त्याला माझा दास बनवणार आहे. मला दिलेल्या वराचा त्याने फारच गर्व करून घेतलेला दिसतोय. चला तर मग ही बातमी इंद्रदेवांपर्यंत पोहोचवलीच पाहिजे. चला तर अमरावतीला जाऊया. नारायण नारायण. चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मणी जागला तुझ्यासाठी चंदनाचा
माझा दरबारी कसं काय मिळालं सर्व काही कुशल आहे ना नारायण 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 इंद्रदेवा आपल्याला ते ज्ञातच शिवदरबारी प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिली होती त्यामध्ये यमाला फार महत्वाचं काम दिलं होतं होय या मला तर फार महत्वाचं काम दिलं होतं जीव जंतूंचा संतोष दाखवून मानवाचं प्राण हरण करण्याचं नारायण 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 इंद्रदेवा याच वराच्या जोरावर तो साऱ्या त्रैलोक्याचा राजा होऊन पाहतोय प्रथमतः त्या अमरावतीवर स्वारी करणार आहे तेव्हा आपणास सावध करण्यात आलो आहे देवा बस आमच्यावर तुम्ही आम्हाला वेळेत सावध केल्याबद्दल आम्ही तुमच्या ऋणी आहोत देवा हेच माझे काम आहे बरं येतो आम्ही. यात नारायण नारायण चला आपलं तर काम झालं आहे जमिले आपण इथून निघालेले बरं नारायण 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 हे सोडून दे वेड्या गर्व विमान भक्ती करून प्रभूची मिळेल तुला हे सोडून दे भक्ती करून
इंद्रदेव तर माझ्या मार्गातून पार गेला. आता यापुढे त्या विष्णूवर स्वारी करतो. म्हणजे झालं. जावे पंढरी एकदा तरी जावे पंढरी भेटावे त्या सावळ्यारी भेटावे त्या सावळ्यारी जावे पंढरी हेच आपल्याला काहीतरी मार्ग सुचवतील. चला आपण त्याचा धावा करूया. चला तर. ओम नमः शिवाय.
शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय तू सुख करता तू दुःख हरता हे भक्त जनांचा पालन करता देव तू सुख करता तू दुःख हरता भक्त जनांचा पालन करता येना गणेशा येना गणराया आळवे तुला गणराया विनवे तुला सृष्टीचं संरक्षण करण्याचं कार्य दिलं होतं. सृष्टीवरील इच्छित जीवांचं जीवन जगून झाल्यानंतर त्यांचं प्राणहरण करण्याचं कार्य आम्ही यावर सोपवलं होतं. परंतु तो या कार्याचा गैरवापर करून या सृष्टीचा राजा म्हणून पाहतोय. तेव्हा तुम्ही त्याच्याशी युद्ध करा आणि त्याला झालेल्या गर्वाचे हरण करून त्याला त्याच्या कार्याची जाणीव करून द्या. ही कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपविलं होतं. देव हो, हे कार्य पार पाडण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला आशीर्वाद द्या. हे यमा, हा पार्वतीपुत्र श्री गणेश तुला आव्हान देतोय की आत्ताच्या आता माझ्यासमोर हजर हो. आत्ताच्या आता या ठिकाणी माझ्यासमोर हजर हो यमा. माझ्यासमोर हजर हो. श्री गणेशा, तू मला लढवलंस या सृष्टीच्या राजाला. हो यमा, तुला दिलेल्या कार्याचा फार मोठा तुला गर्व झालाय. तेव्हा तुझं गर्वहरण हे करावंच लागेल. तुझ्या अंगात जरी एवढीची घमेंड असेल यमा, तर माझ्या समोर युद्धास तयार हो. काही हरकत नाही. तुझी इच्छा पूर्ण करतो. आभार.
माझ्या शक्तीचा गर्व झालो. मी आपल्या शरण आलो देवा, शरण आलो आहे. यमा, तुला दिलेले कार्य तू व्यवस्थित पार पाड. या सृष्टीवरील दक्षिणेकडील राज्य तुला मिळेल आणि दक्षिण दिशेला पाय करून जर कोण झोपला तर ते या सृष्टीवरती अशुभ मानले जाईल. तथास्तु. धन्य झालो प्रभू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वकार्येषु सर्वदा. दुर्वा फुलांच्या माळा वाहू चरणा शिवपुत्र देवा तू दया घना. वंदितो गणामी तुला हे मोरया. श्री गजानना वंदितो गणामी तुला हे मोरया. श्री